हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवायचं आहे काकडीचं कोरडं. म्हणजे पिठल्यासारखंच असतं, पण पिठलं नाही म्हणत त्याला, काकडीचं कोरडं म्हणतात. खायला खूप छान लागतं, खूपच भारी लागतं. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रेसिपीची सुरुवात करण्याच्या आधी जर आपण कोणी नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तर चला आता काकडीचं कोरडं बनवायला सुरुवात करूया. हे काकडीचं कोरडं तुम्ही गरमागरम चपाती, भाकरी बरोबर खाऊ शकता. खूपच छान लागतं. तांदळाची भाकरी असो किंवा ज्वारी बाजरी कसली पण भाकरी बरोबर हे कोरडं खायला खूप भारी लागतं. तर आता आपण सुरुवात करूया. आता मी हे 2 काकडी घेतलेली आहे आणि हे वरचा जो भाग आहे ना तो आधी आपण काढून टाकूया. आणि या आधी काकडींना ही थोडीशी खाऊन बघायची की कडू आहे की नाही. कडू अजिबात नाही आहे. तुम्हाला जर ही साल काढायची असेल तर काढू शकता, नाही काढली तरी पण चालेल. पण जर तुम्ही साल नाही काढली तर चाखून नक्की बघा. कारण काय होतं ना, काकडी अमुक वेळा कडू निघते. जर चाखल्याशिवाय आपण किसून कोरडं बनवलं ना तर संपूर्ण भाजी आपली कडू होऊ शकते. म्हणून चाखून करायचं. त्यात मी किसणी घेतलेली आहे. दोन्ही काकडे आपल्या किसून झालेले आहे. आता मी हे साईडला ठेवते आणि आता आपण गॅसकडे जाऊया फोडणी द्यायला. आता काकडीचं कोरडं करण्यासाठी मी कढईमध्ये हे मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात मी राई ॲड केलेली आहे, मस्टर्ड सीड्स, हिंग ॲड केलेलं आहे. राई फुटली ना आपण आता मिरची ॲड करायची आहे. कढीपत्ता ॲड केलेला आहे. आलं लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. आलं लसूणची पेस्ट छान अशी परतून घ्यायची. जो आलं लसूणचा कच्चेपणा असेल ना तो कच्चेपणा निघाला पाहिजे, नाही तर मग तो कच्चा वास येत राहणार. आलं लसूणची पेस्ट बघा छान अशी परतली गेली आहे. हलकासा गोल्डन कलर आलेला आहे हे बघा. आता आपण काय करायचं आहे, जी काकडी किसून ठेवली ना ती ॲड करायची आहे. जर आपल्याकडे काही भाजी वगैरे नसेल ना तर ही झटपट करण्यासाठी हे साल काढून टाकूया. जर आपल्याकडे काही भाजी वगैरे नसेल ना तर ही झटपट करण्यासाठी रेसिपी आहे. आपण नेहमी काकडीची कोशिंबीर दही टाकून करतो किंवा काकडीची थालीपीठ वगैरे करतो. तर एकदा ही रेसिपी पण तुम्ही नक्की करून बघा, काकडीचं कोरडं. आणि त्याआधी ना मी काकडीची भाजी पण दाखवली आहे, ती पण तुम्ही नक्की ट्राय करा. थोडंसं आपण हळद पावडर ॲड केलेली आहे. दुसरे आपले मसाले काही ॲड नाही करायचे आहे. फक्त हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट आणि हळद. स्वादाप्रमाणे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यावर ना पाणी सुटतं ना. आता आपल्याला काय करायचं आहे, मग ते थोडासा गॅप करायचा, असा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे बेसन पीठ ॲड करायचं आहे. 2 चमचे मी बेसन ॲड केलेलं आहे. आणि हे कोरडं म्हणजे सुकं होईपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. त्याला म्हणतात काकडीचं कोरडं. छान लागतं खायला, खूपच मस्त लागतं. तुम्ही नक्की हे ट्राय करा.
थोडंसं 1 चमचा मी आणखी ॲड करते आहे. झाकून ठेवूया 1 मिनिट. 1 मिनिटानंतर आपण खोलून बघूया. चपाती आणि भाकरीबरोबर खायला आपलं छान काकडीचं गरमागरम कोरडं तयार झालेलं आहे. मी गॅस बंद करते आहे. एकदम पण आपल्याला सुकं नाही करायचं, नाही तर चपाती आणि भाकरीबरोबर खायला मजा नाही येणार. तर एवढं आपल्याला थिकनेस पुरी आहे. कोथिंबीर ॲड केली भरपूर सारी. गॅस बंद करूनच मी कोथिंबीर ॲड केली, म्हणजे कसा तो हिरवा कलर छान असा टिकून राहतो. आता आपल्याला गरमागरम काकडीचं कोरडं तयार झालेलं आहे. आपण आता सर्व करूया. एक चमचाभर मी फोडणी ॲड केलेली आहे. फोडणीमध्ये मी फक्त राई आणि लसूण घेतलेले आहेत. तर फ्रेंड्स, हे बघा, मस्त गरमागरम आणि चमचमीत झणझणीत असं आपलं काकडीचं कोरडं तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स. ही रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल. जाम भारी लागते. काकडीचं कोरडं आणि ही महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. चपाती बरोबर, गरमागरम भाकरी, तांदळाच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागतं. जर तुम्ही कधी पण काकडीचं हे कोरडं बनवलं ना, तर तांदळाची भाकरी नक्की करा. खूप छान लागते. चपाती बरोबर पण तुम्ही खाऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. तर चला फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.